श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत स्त्रियांचे व्यक्तिमत्व विकास या खूप महत्त्वाच्या विषयावर. घर, मुलं, नोकरी, जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळताना आपण स्वतःकडे लक्ष देणं विसरतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक स्त्री म्हणजे एक संपूर्ण विश्व आहे. ती काम करते तेव्हा तिचं संपूर्ण घर बदलतं. तर चला, आज आपण 10 महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत, ज्या तुमचं व्यक्तिमत्व अधिक सुंदर, आत्मविश्वासी आणि मजबूत बनवतील. नंबर 1, सेल्फ लव्ह आणि सेल्फ रिस्पेक्ट. व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात होते स्वतःवर प्रेम करण्यापासून. आपण इतरांसाठी कितीही प्रेम, वेळ, मेहनत देतो, पण स्वतःसाठी काय करतो? दररोज सकाळी स्वतःला 3 गोष्टी सांगा. मी पुरेशी आहे, मी सक्षम आहे आणि मी आयुष्यात काहीही करू शकते. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. स्वतःला दोष देणे थांबवा. आपण देखील महत्त्वाची आहोत हे स्वतःला दररोज आठवण करून द्या. आता नंबर 2, कम्युनिकेशन स्किल्स. एक स्त्री कशी बोलते यावर तिचं 50% व्यक्तिमत्व दिसतं. स्पष्ट बोला, आत्मविश्वासाने बोला. खूप हळू किंवा खूप वेगाने बोलू नका आणि सर्वात महत्त्वाचं, मर्यादा ठेवा. आपल्याला अनेक वेळा नाही म्हणायचं असतं, पण आपण बोलू शकत नाही. नाही म्हणणं हा हक्क आहे, उद्धटपणा नाही. जेव्हा तुम्ही असर्टिव्ह पद्धतीने बोलता तेव्हा लोक तुमचा आदर करतात. त्यामुळे कधीकधी नाही म्हणायला शिका आणि आपलं मत मांडायला शिका. बॉडी लँग्वेज. नंबर 3 आहे बॉडी लँग्वेज. तुमची चाल, तुमची उभी राहण्याची पद्धत, तुमचं स्मित हास्य हे सर्व तुमचं व्यक्तिमत्व ठरवतात. खांदे सरळ ठेवा, नजर चुकवू नका, जास्त हातवारे टाळा. स्माईल करा, हे तुम्हाला इन्स्टंटली आकर्षक बनवतं. नंबर 4, तणावावर नियंत्रण. स्त्रिया मनाने खूप संवेदनशील असतात. घरातील, मुलातील, कामातील ताण सहज मनात साठतो. दररोज 10 मिनिटं मेडिटेशन किंवा प्राणायाम केलं तरी मन शांत होतं. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्यावर विचार करणं थांबवा. सेल्फ केअरला गिल्ट फ्री प्राधान्य द्या. ब्रेक घेणं हा लक्झरी नाही, ती गरज आहे. आता नंबर 5ला आहे वेळ व्यवस्थापन म्हणजे टाईम मॅनेजमेंट. दिवसाचा वेळ फक्त कामात नाही तर स्वतःसाठीही वाटून घ्या. मी तुम्हाला एक साधी ट्रिक सांगते. मस्ट डू, शुड डू, कॅन डू अशी 3 लिस्ट बनवा. फार छोट्या गोष्टीवर वेळ घालवू नका. रोज 30 मिनिटं काहीतरी नवीन शिकण्यासाठी ठेवा. ते भविष्यात तुम्हाला नेहमी उपयोगी पडतं. आता नंबर 6, स्वतःला अपग्रेड करा. म्हणजेच आजच्या काळात शिक्षण थांबत नाही. पुस्तक वाचा, ऑनलाईन कोर्सेस करा, इंग्लिश स्पीकिंग, कुकिंग, शिवणकाम, डिजिटल स्किल्स काहीही नवीन शिका. जेवढं तुम्ही शिकत जाल तेवढं तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी होईल. एक अपडेटेड स्त्री नेहमी कॉन्फिडंट दिसते, त्यामुळे नवीन नवीन आपण शिकायला पाहिजे. आता 7 नंबर आहे आर्थिक स्वावलंबन. स्त्री कुठल्याही वयात आर्थिकदृष्ट्या जागरूक असली पाहिजे. बचत, बजेट, ऑनलाईन पेमेंट, बँकिंग या गोष्टी शिकणं खूप महत्त्वाचं आहे. किमान 3-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड ठेवा. स्वतःच्या पैशावर स्वतःचा अधिकार असणे ही पर्सनॅलिटीची सर्वात मोठी ताकद आहे. ग्रूमिंग आणि स्वतःची स्टाईल. खूप महाग कपडे नाही, पण स्वच्छता आणि नीटनेस व्यक्तिमत्व वाढवते. साधे, सुसंगत, कम्फर्टेबल आउटफिट्स पाहिजे. लहानसा स्किन केअर रुटीन ठेवा. व्यवस्थित केस असू द्या. ही छोटी छोटी गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीला प्रोफेशनल आणि अट्रॅक्टिव्ह बनवतात. नंबर 9, सकारात्मक संबंध. ज्याचं बोलणं, विचार तुम्हाला खाली खेचतात असे लोक टाळा. म्हणजेच तुमच्या मोटिवेट करणारे, समजून घेणारे, पॉझिटिव्ह लोकांशी वेळ घालवा. आपण ज्या लोकांसोबत राहतो आपलं व्यक्तिमत्व तसंच घडतं. नंबर 10, स्वतःचा आवाज जगापुढे मांडा. आपल्या भावना, गरजा, इच्छांना आवाज द्या. मला हे हवं आहे, मला हे आवडत नाही, माझी ही निवड आहे, हे सांगायला कधीच कमीपणा नाही. पण काय होतं, कधीकधी आपण पुढच्याला काय वाटेल, पुढच्याच्या मनाचा विचार करून आपण बोलत नाही. त्यामुळे आपल्या भावना, आपल्या गरजा त्या तशाच राहतात. त्यामुळे व्यक्त व्हायला शिका. तुमची ओळख तुमच्या आवाजातून बनते.
तर मैत्रिणींनो, व्यक्तिमत्व म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही, सुंदर विचार, आत्मविश्वास, बोलण्याची स्टाईल, स्वतःवरचा विश्वास, व्यक्तिमत्व विकास. आजपासून दररोज 10 मिनिट या टिप्सवर काम करा. काही दिवसात तुम्हाला स्वतःमध्ये बदल दिसायला लागेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे.